नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जगभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत. राष्ट्रपती पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा. शांघायमध्ये नववर्ष स्वागताला गालबोट. 35 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू. राष्ट्रीय न्यायिक आयोगाला राष्ट्रपतींची मंजुरी. भूसंपादन सुधारणा अध्यादेश राष्ट्रपतींकडून मंजूर. आणि बचत गटांना सतत बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी नगरपालिका जिल्हा परिषदा यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार मुख्यमंत्री. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. आणि त्याआधी आमच्या सर्व सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जगभरात मध्यरात्री नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात आणि उत्साहात झालं. नाताळच्या सणापासून सुरू झालेला आनंदोत्सव काल रात्री शिगेला पोचला होता. दुकानं, हॉटेल, मॉल्स, चित्रपटगृह गर्दीनं ओसंडून वाहत होती. समुद्रकिनारेही तरुणाईच्या जल्लोषानं काल फुलून गेले होते. मुंबईत काल फटाक्यांच्या रोषणाईमध्ये नागरिकांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या. नवी दिल्ली, सिमला इथे कडाक्याची थंडी असूनही लोकांनी उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत केलं. जयपूर, भोपाळ इथेही तरुणाईनं जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमात भाग घेतला. गोव्यामध्ये अनेक हॉटेलांमध्ये देशी परदेशी पर्यटक उत्साहानं कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर बंगळुरू, रायपूर इथे तसंच अहमदाबादमध्येही सरत्या वर्षाला निरोप देत लोकांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातही तसंच थायलंड, जपान इथेही फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. दुबईत जगातल्या सर्वात उंच इमारतीवर बुर्ज अल खलिफावरही रोषणाई करून घेतली होती आणि साऱ्यांचंच त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसमावेशक समाजाच्या निर्माणासाठी समाजाच्या सर्व घटकांमध्ये सामंजस्य वाढवण्यासाठी नवीन वर्षात प्रयत्न करा, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येईल अशी आशा उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे. चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझी खात्री आहे की काहीतरी चांगलं घेऊन येईल महाराष्ट्रासाठी. फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर भारतासाठी हे वर्ष खरोखरच आनंदाचं, सुखाचं आणि भरभराटीचं जाईल. जितने भी हमारे चाहने वाले हैं और आप सबको नए वर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं. 2015 आप सबके लिए शुभ हो, मंगलमय हो, यही मेरी कामना. सारे व्यूअर्स को मेरी तरफ से वेरी मेरी क्रिसमस एंड अ वेरी हैप्पी न्यू ईयर. सबको हैप्पी न्यू ईयर और सबको बहुत बहुत प्यार, खुशियाँ. खूप प्रगती व्हावी आपल्या मुंबईची, असं नाही म्हणणार मी, फक्त आपल्या देशाची खूप प्रगती व्हायला पाहिजे आणि ती होईल असं कुठेतरी एक मन सांगतंय. आणि सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आप सबका नया साल जो हो बड़ा शुभ हो, बड़ा खूबसूरत हो, खुशहाल हो और हेल्दी हो. And God bless you and I wish you all the best for 2015. I'd like to wish everybody a very happy New Year. सभी दर्शकों को नए साल की बहुत बहुत मुबारक, मेरी शुभकामनाएं. मुकेश खन्ना की तरफ से, शक्तिमान की तरफ से और भीष्म पितामह की तरफ से नए साल की ढेर सारी शुभकामनाएं. इस साल हो सके तो जाति पाति का भेद मिटाकर अपने आप को भारतीय कहना शुरू करो. चीनमध्ये मात्र नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमाला काल गालबोट लागलं. चीनमध्ये शांघाय इथे नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांची चेंगराचेंगरी झाली आणि या पळापळीमध्ये 35 जण मारले गेले तर 42 जण जखमी झाले. या दुर्घटनेमागच्या कारणांचा तपास आता सुरू आहे. नववर्षाचं स्वागत मद्य पिऊन करू नये, व्यसनमुक्त होऊन करावं, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आम्ही सेवक, विवेक वाहिनी यांच्यातर्फे काल व्यसनमुक्ती प्रबोधन फेरी काढण्यात आली होती. या फेरीमध्ये लातूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक नागनाथ निडवदे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर मुंडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश महासचिव माधव बागवे यांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षापासून 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात गावोगावी जाऊन व्यसनमुक्तीसाठी अन्वेष प्रयत्न करत असते. 31 डिसेंबरला तरुण विद्यार्थी दारू बियर पिऊन नववर्षाचं स्वागत करतात. ती चुकीची पद्धत आहे. व्यसनमुक्त होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. यासाठी नका पिऊ दारू, नका पिऊ बियर, हॅपी न्यू इयर अशा घोषणा देत फेरी काढली जाते. जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आलाय. राज्य विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवलेल्या पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती सईद यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आहे. 55 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना केला. भाजपाबरोबर आघाडी करण्याचे संकेतही त्यांनी दिले. नॅशनल कॉन्फरन्सनं मात्र पीडीपीच्या 55 आमदारांच्या पाठिंब्याविषयी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान भाजपा नेतेही आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगासंबंधी विधेयकाला काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत संमत झालं होतं. या कायद्यामुळे न्यायिक नियुक्त्यांसाठी असलेली 20 वर्ष जुनी कोलेजियम पद्धत बंद होणार असून न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य न्यायाधीश या आयोगाचे अध्यक्ष असतील. सर्वोच्च न्यायालयाचे 2 वरिष्ठ न्यायाधीश तसंच कायदा मंत्री आणि अन्य 2 व्यक्ती या आयोगाचे सदस्य असतील. दरम्यान भूसंपादन पुनर्वसन कायदा 2013च्या सुधारणा अध्यादेशालाही राष्ट्रपतींनी काल मंजुरी दिली. अध्यादेश लागू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं सोमवारी मंजुरी दिली होती. या अध्यादेशाच्या अनुसार भूसंपादन कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्यातला प्रमुख आरोपी झकीर उर रहमान लखवीच्या अटकेला स्थगिती देण्याच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान द्यायचं पाकिस्तान सरकारनं ठरवलं आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. लखवीच्या सुटकेच्या निर्णयाला सरकार आंतरन्यायालयीन आव्हान देणारे. उच्च न्यायालयानं सोमवारी लखवीला सशर्त जामीन दिला होता. मात्र दुसऱ्या एका अपहरणाच्या प्रकरणासाठी लखवीला काल पुन्हा ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. महिला बचत गट हे ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करण्याचं उत्तम माध्यम असून योग्य प्रशिक्षणाच्या मदतीनं बचत गटांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठही उपलब्ध होईल असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे. महालक्ष्मी सरस 2015 या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते काल मुंबईत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि कौशल्य विकास या धोरणाअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्य महिलांना प्रशिक्षण देणं शक्य होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. बचत गटांच्या माध्यमातून देशात सुरू झालेल्या महिला सक्षमीकरण मोहिमेला राज्यात चांगलं यश मिळालं असून कठीण काळात घर सावरणाऱ्या महिला कोणत्याही उद्योगाचं उत्तम व्यवस्थापन करू शकतात. विकास व्यवस्थेत नारी शक्तीचा उपयोग करून घेतल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. ही पंतप्रधानांची संकल्पना आपण राज्यातही स्वीकारली आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महिला बचत गटाच्या उत्पादनांसाठी मॉल बांधून त्यातील दुकानं चक्रीय पद्धतीनं वेगवेगळ्या बचत गटांना देऊन त्यांच्या उत्पादनांना सतत बाजारपेठ उपलब्ध करून देता येणार आहे. या संदर्भात नगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदा यांच्याशी निश्चितपणे विचार विनिमय केला जाईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मानवतेसाठी विज्ञान हे ब्रीदवाक्य असलेली इंडियन सायन्स काँग्रेसची राष्ट्रीय परिषद 3 ते 7 जानेवारी दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात होत असून या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावं असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी काल केलं. इंडियन सायन्स काँग्रेसची 102वी राष्ट्रीय परिषद यंदा मुंबई विद्यापीठात होत आहे. याबाबतच्या पूर्वतयारीची आढावा बैठक राज्यमंत्री वायकर यांच्या अध्यक्षतेखाली कालिना इथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर, कुलसचिव AM खान यांच्यासह मुंबई महापालिका, अग्निशमन दलातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ठसा उमटवलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधक या परिषदेला उपस्थित राहणार असून या प्रदर्शनाला शाळा कॉलेजातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेने भेट द्यावी असं आवाहनही वायकर यांनी यावेळी केलं. रायगड जिल्ह्यात रेवस ते बहिरीचा पाडा या पट्ट्यात गेली अनेक वर्ष खार बंदिस्तीची कामं झालेली नाहीत. परिणामी इथली शेतजमीन नापीक झाली असून ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस इथे बिकट होत चालला आहे.
अलिबागमध्ये बहिरीचा पाडा, बंगला बंदर ते रेवस दरम्यानची 15 ते 20 गावं खारेपाट विभागात येतात. या भागामधल्या शेकडो एकर जमिनीवर पूर्वी मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जायची. तेव्हा पीकही चांगलं येत असल्यानं गावकरी संपन्न होते. मात्र गेल्या 30 वर्षात इथं खार बंदिस्तीची कामं न झाल्यामुळे शेतजमिनीवर खारफुटीची जंगलं तयार झाली आहेत आणि या नापीक जमिनीत कोणतंच पीक घेता येत नसल्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या भाताच्या कोठारामध्ये भाताच्या राशी व्हायच्या त्याच शेतकऱ्यांना आज रेशनच्या तांदळांवर आणि धान्यावर उपजीविका चालवावी लागते. तर अशा या परिस्थितीत शासनाने आता शेती तर पाण्याखाली गेलेली आहे. काहीतरी उपक्रम राबवून काहीतरी इंडस्ट्री आणावी, शासनाने दखल घेऊन या भागाचा काहीतरी विकास करावा. मच्छीची अशी धरतोय, आता मच्छीलाच गेलो होतो त्या बाजूला वरी घेऊन, तो आता 4 पैसे मिळतील संध्याकाळी, तो त्याचा काय सामान सुमन हाणू तो पोरांना खायला, अशी आमची परिस्थिती करून ठेवली या लोकांनी. या जमिनीवर एखादा विकास प्रकल्प येण्याची वाट इथले तरुण पाहत आहेत, जेणेकरून किमान रोजगाराचा प्रश्न तरी सुटू शकेल. एखादा चांगला प्रोजेक्ट, आज विमानतळ प्रोजेक्ट या लोक इथनं घालवला, इथं विमानतळ आला तरी आम्हाला आनंद आहे, काही दुःख नाही. विमानतळ येऊ दे किंवा कुठला प्रोजेक्ट येऊ दे, जेणेकरून इथल्या लोकांना मोलमजुरी भेटेल, काही कामधंदे भेटतील, उपासमारीची वेळ संपून जाईल. बहिरीचा पाडा आणि गणेशपट्टी या भागातल्या गावांना आजही भरतीचा फटका बसतो. तसं गणेशपट्टीचं पुनर्वसन झालं आहे, मात्र व्यवसायाकरता इथं वसलेल्या कुटुंबांना अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागत आहे. गावात समुद्राचं पाणी येते, ते सगळी हातून पांगुना उडी होतात, पोराबाळांचे बसले उठण्याचे वांदे होतात. आता शेतीबाती काही पिकत नाही. आज 20 वर्ष झाली. याच्या पश्चात आता तुम्ही काहीतरी याचा प्रयत्न करा, आम्हाला जगण्याचा. अलिबागचा समुद्र किनारा हा खरं तर पर्यटनाचा विषय. ही झाली नाण्याची एक बाजू. आणि दुसरीकडे वर्षोनवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या इथल्या खारेपाट भागातली ही काही गावं, जी अजूनही मूलभूत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी विकासाच्या प्रतीक्षेत आहेत, येणाऱ्या नव्या वर्षामध्ये बदलाची आस बाळगून. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण होईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केलाय. ज्येष्ठ साहित्यिक मद हातकणंगलेकर यांना काल सांगली भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं, त्यावेळी डॉ. मोरे बोलत होते. मराठी भाषेच्या मजबूतीकरणासाठी सर्वांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, असं सांगून डॉ. मोरे म्हणाले की इंग्रजी शाळांवर बंदी घालून चालणार नाही, मराठी भाषेतील कमतरता दूर केली पाहिजे. इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या हातकणंगलेकर यांनी मराठी साहित्याच्या विकासासाठी पुष्कळ काम केलंय, असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला भैयासाहेब परांजपे, अरुण दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लोकांना असं वाटतं की मराठीतून जर आपण शिकलो तर आपला आधुनिक जगामध्ये पाठ लागणार नाही, आपण टिकणार नाही. तर ही त्यांची भीती जी आहे ती अनाठायी आहे, हे आपण दाखवून दिलं पाहिजे. आणि मराठी खरंच जर त्यासाठी कमी पडत असेल, त्यांच्या या गरजा भागवण्यासाठी, तर ती कमी पडू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, काहीतरी प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, तर मग हे होणार नाही. मुंबईतल्या कांदिवली इथे 13वी राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धा काल संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यातल्या 25 जिल्ह्यातून 310 धनुर्धारींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा एकूण 3 प्रकारात खेळल्या गेल्या. रिकर्व राऊंड, कंपाऊंड राऊंड आणि इंडियन राऊंडचा यामध्ये समावेश होता. झारखंड येथे होणाऱ्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड यावेळी करण्यात आली. या स्पर्धेत अमरावती, अहमदनगर, मुंबई, बुलडाणा, पुणे जिल्ह्यातल्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. हवामान. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा. शांघायमध्ये नववर्ष स्वागताला गालबोट. 35 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू. राष्ट्रीय न्यायिक आयोगाला राष्ट्रपतींची मंजुरी. भूसंपादन सुधारणा अध्यादेश राष्ट्रपतींकडून मंजूर.
आणि बचत गटांना सतत बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी नगरपालिका जिल्हा परिषदा यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार मुख्यमंत्री. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.